नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक गमतीदार आणि बुद्धीची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत. एका गावात एक मोठा बाजार भरला होता. बाजारात भाजीपाला, फळे आणि अनेक वस्तू विकायला होत्या. ही गोष्ट आहे एका हुशार मुलीची आणि एका लोभी हलवायाची. बाजाराच्या मध्यभागी एका रंगीबेरंगी दुकानात गरमागरम आणि गोड मिठाई बनवली जात होती. सगळीकडे त्या मिठाईचा सुगंध दरवळत होता. त्या दुकानाचा मालक एक हट्टाकट्टा आणि थोडासा लोभी हलवाई होता. त्या मिठाईच्या दुकानाजवळ शिवानी नावाची एक हुशार लहान मुलगी उभी होती. ती गोड वासाचा आनंद घेत होती. अचानक तो लोभी हलवाई ओरडला, "ए पोरी, तू माझ्या मिठाईचा वास घेत आहेस, आता वासाचे पैसे दे." हलवायाचे बोलणे ऐकून शिवानीला आश्चर्य वाटले, पण लगेच ती विचार करू लागली. वासाची किंमत? आणि मग तिच्या डोक्यात एक अफलातून युक्ती आली. शिवानी हसली आणि तिने तिच्या पिशवीतून एक लहान कापडी पिशवी बाहेर काढली, ज्यात नाणी भरलेली होती. ती हलवायाजवळ गेली आणि जोरजोरात ती नाण्यांची पिशवी त्याच्या कानाजवळ वाजवली. नाण्यांचा खणखणाट हलवायाला स्पष्ट ऐकू आला. आता वेळ होती हलवायाला धडा शिकवण्याची. शिवानीने अगदी स्पष्ट आवाजात हलवायाला उत्तर दिले. ती म्हणाली, "जसे तुम्ही माझ्याकडून मिठाईच्या वासाचे पैसे मागितले, तसेच मी तुम्हाला नाण्यांच्या आवाजातून त्याची किंमत दिली." हलवाई एकदम थक्क होऊन गेला आणि त्याला खूप लाज वाटली. आजूबाजूचे लोक शिवानीचे कौतुक करत हसू लागले. शिवानी आपली नाण्यांची पिशवी घेऊन आनंदाने तिथून निघून गेली. वासाची किंमत फक्त आवाजानेच फेडली जाऊ शकते हे तिने सिद्ध केले.